मुंबईत युवा सेनेच्या KG to PG मोर्चाला सुरुवात झाली। गिरगाव चौपाटी ते इस्लाम जिमखाना दरम्यान हा मोर्चा काढण्यात येतोय। मोर्चाचा समारोप एका सभेत होणार असून त्यात शिक्षण विभागातल्या गोंधळावर आदित्य ठाकरे बोलणार आहेत। तर दुसरीकडे मुंबईतल्या युवा सेनेच्या KG to PG मोर्चावरून आता शिवसेना भाजपत चांगली झुंपली आहे। आदित्य ठाकरेंच्या मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी जोरदार हल्ला चढवला। इतरांचे फोटो वगळून स्वतःच्या फोटोंची होर्डिंगबाजी करत तावडे मोठे झाल्याचा घणाघात गोऱ्हेंनी केला। मोर्चा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी की नवं नेतृत्व उभं करण्यासाठी असा प्रश्न विनोद तावडेंनी उपस्थित केला होता आणि त्यालाच नीलम गोऱ्हेंनी उत्तर दिला। विनोद तावडे स्वतः विद्यार्थी चळवळीतून अभाविपचं काम करत पुढे आलेले आहेत। प्रश्न तेच राहिले, तावडे मंत्री झाले। विनोद तावड्यांना कुठेतरी असुरक्षितता वाटायला लागली आहे, भीती वाटायला लागली आहे आणि मला तर असं वाटायला लागलंय की ही संपूर्ण त्यांची संवेदनहीनता जी आहे ती संवेदनहीनता असं वक्तव्य करून अजून सरकारला अडचणीत आणण्याचंच आहे। त्यामुळे खरं सरकारला आता शत्रू पक्षाची किंवा विरोधी पक्षाची गरजच राहिली नाहीये। त्यांच्याच पक्षातले लोक या पद्धतीने आगीमध्ये तेल ओतायचं काम करतायत। आणि या नीलम गोऱ्हेंनी जे उत्तर दिलेलं आहे त्या अगोदर शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी नेमका काय आरोप केला होता, काय प्रश्न उपस्थित केला होता पाहूया। मला वाटतं आज त्यांच्या मोर्चातनं काय मागण्या ते मांडतायत। त्यांनी ज्या पोस्टरवरच्या मागण्या केल्या त्यातल्या अर्ध्याहून अधिक तर मी काही ना काही केलेलंच आहे, पण स्वाभाविकपणे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर काही खतखत असेल तर ती व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून आज त्यांचा मोर्चा येत असेल तर काय मागण्या आहेत ते बघू आणि त्या मागण्यामध्ये जे सरकार म्हणून केलं पाहिजे ते नक्की करण्याचा प्रयत्न करू। फक्त हा मोर्चा हा विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी आहे का एखादं नेतृत्व उभं करण्यासाठी आहे ते आज संध्याकाळी स्पष्ट होईल।